माझा लॉट नंबर आहे 14. नमस्कार मुलांनो, तुम्हाला माहित आहे का आपल्या आयुष्यात एक मोठे शस्त्र आहे, ते ना तलवार ना पैसा, ते म्हणजे प्रामाणिकपणा. अशीच एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्या कथेचे नाव आहे प्रामाणिक रामू. एका राज्यात एक राजा राज्य करीत असे. राजा अतिशय पराक्रमी. वृद्ध झाल्याने तो त्याच्या राज्यासाठी एक चांगला उत्तराधिकारी शोधत होता. उत्तराधिकारी फक्त पराक्रमीच नव्हे तर प्रामाणिकही असावा, म्हणून त्याने सेवकांना गावोगावी दौंडी देण्यास सांगितले. ऐका हो ऐका, ज्या मुलाला भविष्यात राजा व्हायचं आहे त्याने उद्या राजवाड्यात यावं. सर्व मुले दुसऱ्या दिवशी राजवाड्यात आली. राजाने प्रत्येकाला एक एक बियाणे देऊन एका वर्षात चांगले झाड करण्यास सांगितले. ज्याचे झाड चांगले तो माझा उत्तराधिकारी, अशी घोषणाही केली. सर्व मुले आपापल्या घरी गेली. त्यामध्ये एक रामू नावाचा अतिशय प्रामाणिक मुलगा होता. आता एका वर्षानंतर सगळी मुले आपली झाडे घेऊन राजवाड्यात आली. कुणाकडे फुल झाडे होती तर कुणाकडे फळ झाडे. रामू मात्र रिकामीच कुंडी घेऊन आला. हे पाहून सर्व मुले हसू लागली आणि म्हणू लागली, हा तर अपयशी झाला. रामू निराश होता. राजाने सर्व कुंड्या पाहिल्या. शेवटी रामूकडे बोट दाखवून राजा म्हणाला, तुझे झाड कुठे आहे? त्यावर रामू म्हणाला, महाराज, तुम्ही दिलेलं बियाणं मी कुंडीत लावलं, त्याची काळजीही घेतली, परंतु रोप काही उगवलंच नाही. त्यावर राजा थोडा हसून म्हणाला, शाबास रामू, तुझा आहे माझ्या राज्याचा खरा उत्तराधिकारी. सर्व मुलांना आश्चर्य वाटले. सर्व मुले म्हणू लागली, महाराज, ह्याची कुंडी तर रिकामीच आहे, तरीही तुम्ही याला तुमचा उत्तराधिकारी बनवत आहात. त्यावर राजा म्हणाला, अरे मुलांनो, हीच तर तुमची खरी परीक्षा होती ना. मी तुम्हाला सर्वांना उकडलेलं बियाणं दिलं होतं, जे उगवणं शक्यच नव्हतं, परंतु तुम्ही या राज्याच्या लोभापायी खोटं बोललात आणि दुसरं बियाणं लावलं. रामूनेच फक्त प्रामाणिकपणा दाखवला, म्हणूनच मी याला माझा उत्तराधिकारी म्हणून त्याचीच निवड केली आहे. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळते बरं? कितीही कठीण प्रसंग आला तरी सत्य व प्रामाणिकपणा सोडू नये. खोट्यानं जरी थोडंसं यश मिळत असलं तरी शेवटी सत्य जिंकतं. म्हणून आपण आयुष्यात नेहमी सत्य बोलू, प्रामाणिक राहू आणि सर्वांसाठी एक चांगला आदर्श ठरू. धन्यवाद.